तर इकडे यवतमाळ जिल्ह्यातच सध्या पाणी टंचाईचं संकट दिवसेंदिवस गंभीर होत चाललेलं आहे। जिल्ह्यातील अनेक लघु प्रकल्प पूर्णपणे कोरडे पडलेत। मध्यम प्रकल्पांमधील पाणी साठा सुद्धा तळाला पोहोचलाय, तर मोठ्या धरणांमध्ये केवळ 30% पाणी साठा शिल्लक आहे आणि त्यामुळे प्रशासनाची चिंताही वाढली आहे। देवगाव प्रकल्पावरून या गंभीर परिस्थितीचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलाय। जाणून घेऊयात प्रतीक राठोड यांनी आढावा घेताना काय दाखवलंय। यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण 75 लघु प्रकल्प तसेच मोठ्या प्रकल्पासह बघितलं गेलं तर छोट्या प्रकल्पामध्ये छोट्या लघु प्रकल्पाने तळ गाठलेला आहे, तर मोठ्या प्रकल्पामध्ये जवळपास 20 ते 25% जलसाठाच पाहायला मिळतोय। मी सध्या यवतमाळच्या देवगाव या लघु प्रकल्पा इथे उभा आहे आणि त्या ठिकाणी आपण पाहू शकता की पाण्याने जो या लघु प्रकल्पाचा तळ गाठलेला आपल्याला या ठिकाणी चित्र पाहायला मिळत आहे। एकंदरीतच बघितलं गेलं तर जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा आदेश देण्यात आलेला आहे पाटबंधारे विभागांना की आता कुठल्याही प्रकारात तुम्ही कोणत्याही प्रकल्पातून पाणी सोडू नका, तसे थेट आदेश जिल्हाधिकारी विभागाकडून आलेले आहेत। आणि त्यातच एकंदरीत बघितलं गेलं तर आज एल या अशा एल निनोमुळे पावसाची शक्यता ही कमी वर्तवल्या गेलेली आहे। तर आता एकंदरीतच सुमारे बघितलं गेलं तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये अशा प्रमाणामध्ये एल निनोमुळे असो किंवा या लघु प्रकल्पामुळे असो आता सध्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये पाण्याची दाट शक्यता टंचाई जी आहे ते निर्माण होण्याचे चित्र पाहायला सध्या मिळत आहे। प्रतीक राठोड, NDTV मराठी, यवतमाळ।